त्याच्यासाठी त्यांनी कशी कशी उदाहरणं दिली की एखादी गोष्ट म्हणजे ज्ञेय, ज्याला आपल्या याच्या भाषेमध्ये ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय, मी जाणणारा आणि जाणण्याचा विषय, दोन गोष्टी असतात. इथे जरा थांबतो आणि जरा स्पष्ट करतो. काल द्वैत आणि अद्वैताची भाषा करत होतो आपण. द्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे दोन गोष्टीत विभागणं, आणि जग तसं दोनच गोष्टीत विभागलेलं आहे. उदाहरणार्थ, मी ज्ञाता आहे आणि हे सगळं माझ्या अवतीभोवतीचं जे विश्व आहे ते माझ्या ज्ञानाचे विषय आहे. बरोबर आहे ना? मी जाणणार आहे आणि मी हे जाणतो ते सगळे विषय आहेत. त्याला आपण विषय म्हणतो, ज्ञेय विषय असं म्हणतो. हे दोनच याच्यामध्ये जग विभागलेलं आहे, ज्ञाता आणि ज्ञेय. दुसरी विभागणी काय आहे? मी द्रष्टा आहे, मी पाहणारा आहे. तुम्ही सुद्धा द्रष्टे आहात, पाहणारे आहात. मी जसा पाहणारा आहे तसे माझ्या पाहण्याचे विषय आहेत. मला द्रष्ट्याला दृश्य आहे. हे द्रष्टा एका बाजूला आणि दृश्य दुसऱ्या बाजूला. दृश्य म्हणजे जे मी पाहतो ते. द्रष्टा आणि दृश्य, ज्ञाता आणि ज्ञेय, आणि तिसरं एक द्वैत आहे, कर्ता आणि कर्म. मी बोलणार आहे, आता बोलण्याचा कर्ता मी आहे, ऐकण्याचे कर्ते तुम्ही आहात. कुठल्याही क्रियेचा कोणीतरी कर्ता असतो. तो कर्ता आणि कर्म, द्रष्टा आणि दृश्य, ज्ञाता आणि ज्ञेय याच्यामध्ये जग विभागलेलं आहे. बघा, याच्या पलीकडे द्वैत काय असलं तर सांगा. आता ही जी विभागणी आहे ती विभागणी ज्या अनुभवातून, ज्या ज्ञानातून, ज्या साधनेतून विलय पावते आणि त्यातलं द्वैत नष्ट होऊन या दोन गोष्टी एकच याचा अनुभव येतो, त्याला अद्वैताचं म्हणतात. बघा, असा अनुभव आपल्याला येतो कधी कधी की दोन गोष्टीचं आपल्याला भानच राहत नाही. मी काल संगीताचं उदाहरण दिलं. संगीत ऐकताना, संगीत ऐकता ऐकता अशी एक अवस्था येते, गाणारा, त्याचे स्वर, आपल्याला काही भान राहत नाही. स्वर आणि आपण इतके एक होऊन जातो की द्वैताचा आपल्याला प्रत्यय शिल्लक राहत नाही. आपण इतके अद्वैतमय होतो. हा अनुभव आपण घेतो तेव्हा दोन गोष्टी दिसायला भिन्न असल्या तरी देखील त्या अद्वैतामध्ये रूपांतरित होतात. असा नित्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. फक्त तो एकंदर सृष्टीच्या संदर्भामध्ये, एकंदर विश्वाच्या अनुभवाच्या संदर्भामध्ये जो भेदरूपाने आपल्याला अनुभव येत असतो तो नष्ट होत होत ज्या वेळेला अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, त्यावेळेचं अद्वैत मात्र अगदी उच्च स्तराला गेलेलं. त्यावेळेचं अद्वैत काय आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी साधना तरी केली पाहिजे, आणि साधनेपूर्वी त्याचं ज्ञान मिळवण्याची खटपट करण्यासाठी म्हणून अनुभवामृत हा जो त्यांचा ग्रंथ आहे त्यामध्ये या अद्वयानुभूतीचं अत्यंत सूक्ष्म, अत्यंत तरल, अत्यंत स्पष्ट, अत्यंत पारदर्शक, अत्यंत प्रत्ययकारी, मी प्रत्येक शब्द कोडून मापून वापरतो, अशा पद्धतीनं ज्ञानदेवांनी अमृतानुभव या ग्रंथामध्ये ज्या पद्धतीनं केलेला आहे त्याला जगाच्या वाङ्मयामध्ये तुलना सापडणार नाही. हा जो अद्वयानुभव त्यांना आलेला आहे ते विश्वाशी एकरूप झालेले आहे. ते एकरूप होणं म्हणजे काय? त्या एकरूप होण्याचा जो अर्थ आहे तो अर्थ त्यांनी त्या ग्रंथातून सांगितलेला आहे. तो केवळ अर्थात ग्रंथ वाचला म्हणजे मी दुसऱ्या दिवशी आता अद्वयानुभव घ्यायला सिद्ध झालो असो कृपा करून कोणी समजण्याचं काही कारण नाही. कारण मी वाचला पडून म्हणून तो अद्वयानुभव मला येतोय असा मी बिलकुलच अहंकारही बाळगणार नाही, दावाही करणार नाही. परंतु जर ती अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी ही साधनं आपल्याला उपलब्ध आहेत, याकडे फक्त मला आपलं लक्ष द्यायचं. त्याच्यासाठी कुठे शोधाशोध करायची गरज नाही, आपल्याच भाषेमध्ये ते सगळं उपलब्ध आहे. आणि म्हणून तो जो जडचेतनाचा संबंध मी मगाशी सांगत होतो तो द्वैतामध्ये विभागलेला आहे. तो हेही द्वैत आहे की जड शरीर आहे आणि त्यामध्ये चैतन्य तत्व आहे. याचा संबंध येतो कसा? आणि मग ज्ञानदेवाने ते उदाहरण दिलं. मासा पाहिला की बगळा त्याच्यावरती झडप घालतो. बघा, बगळा हा ज्ञाता आहे, मासा हा त्याचं ज्ञेय आहे. बगळा पाहिला की तो त्याच्यावर झडप घालतो. बघा, त्यांनी निनाळी उदाहरणं दिली आहे. पाणी पडलं जमिनीवरती की ते उताराला व्हायला लागतं, म्हणजे त्याला उतार हे त्याचं ज्ञेय आहे, उताराकडे ते धाव घेतं. वासरू सोडलं की ते गायीकडे धाव घेतं. अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य असं की आपला विषय समजावून सांगण्यासाठी तुमच्या आमच्या जगण्यातले अवतीभोवतीचे विषय घेऊनच ते स्पष्ट करून सांगतात. आणि त्यामुळे ते चटदिशी आपल्याला कळतं, ते अवघड होतच नाही मग. आणि मग त्याच्यामध्ये काव्याच्या दृष्टीने गतीचे संभ्रम असतात.
म्हणजे पारवी पाहिली की पारवा तिच्यावरती झेप घालतो. मग ती कशी झेप घालतो त्याला ज्ञानेश्वर उत्तम शब्द वापरतात. लोटून देतो असा शब्द वापरलेला आहे. आता जर तुम्ही कबुतराची जोडी पाहिली असेल तर तो कबूतर आणि ती कबुतरी यांचा जो एक संबंध आहे त्याचं जे दर्शन आहे तो पारवा आपलं अंग तिच्यावरती लोटून देतो असा शब्द वापरलेला आहे ज्ञानदेवाने. आणि मेघ पाहिला की मोर ओवांडून ओवांडून त्याच्याकडे झेप घ्यायला लागतो असा शब्द वापरलेला आहे. कसे शब्द वापरले आहेत बघा. आता हे वास्तविक त्या मूळ विषयाशी त्याचा काही संबंध नाही. ज्ञेय बघितलं की ज्ञाता कशी झेप घेतो एवढंच सांगायचं आहे. पण त्याच्यासाठी उदाहरणं घेताना मात्र सौंदर्यपूर्ण उदाहरणं, गतीचे विभ्रम दाखवणारे उदाहरणं, गतीच्या विविध अशा प्रकारच्या छटा प्रकट करतील अशी उदाहरणं अशी देत ज्ञानदेवांनी त्याला एक असं काही विलोभनीय असं दर्शन त्याच्यामध्ये मिसळलेलं आहे की त्यामुळे मन आणखीच थक्क होतं. परत विषयांतर झालं तर ते ज्ञेय ते पाहिल्याबरोबर प्रवृत्ती होते. तर पहिली प्रतिक्रिया काय होते आपली? कुठलीही गोष्ट पाहिली की पहिली प्रतिक्रिया ज्ञानात्मक असते. ते ज्ञानतत्व चढदिशी काम करतं. आंबा पाहिला की आंबा पाहिल्याबरोबर आपलं ज्ञानाचं चक्र फिरायला लागतं आणि ते काय आहे बा आंबा, कसा दिसतो, त्याचा स्वाद कसा आहे, हे ज्ञानात्मक प्रक्रियेनं आपल्यापर्यंत पोहोचतं. पण इथे थांबत नाही. पण मग ज्ञानाची एकदा संकल्पना तयार झाली आंब्याची की मग तो मिळवण्यासाठी कृतीची धावपळ सुरू होते. मग हात खाली जातील, दगड उचलतील आणि आंब्यावरती मारून तो पाडण्याचा प्रयत्न करतील. तो पडला की उचलतील, तो उचलून मग चोखण्याचा प्रयत्न करतील. ही क्रिया नंतर सुरू होते. म्हणजे पहिल्यांदा ज्ञानात्मक अनुभव येतो आणि नंतर क्रियात्मक प्रकृती त्याला साथ देते. असा जो एक जडचेतनाचा संबंध आपल्यामध्ये आहे. म्हणजे जो ज्ञाता होता तो आता करता झाला. ज्ञाता जो असे तो एक करता ऐसी येत असे असं ज्ञानदेवांनी लिहिलंय. जो ज्ञानमय होता तो आता करता आंबा खाणारा झाला. आंबा बघणारा होता, त्याचं ज्ञान घेणारा होता, तो आंबा खाणारा झाला. म्हणजे जो जड होता तो आता चेतनमय झाला. तो किंवा चेतनमय होता तो आता जड झाला. खाण्याचा विषय झाल्याबरोबर तो जड झाला. ज्ञानाचा विषय होता तेव्हा तो चेतनमय होता. खाण्याचा विषय झाल्याबरोबर तो जड झाला. जे चेतनमय होतं ते जड झालं. अशा पद्धतीनं ज्ञानात्मक आणि क्रियात्मक अशा सगळ्या अनुभवातून हे जडचेतनाचं विश्व कसं चाललंय याचं दिग्दर्शन ज्ञानदेवाने या ओळीमधून घडवलेलं आहे. हे सांगण्याचा हेतू असा की जगाच्या या अनुभवामध्ये हा वैज्ञानिकच विषय आहे. पण आपली जी इंद्रिय आहे ती इंद्रिय या सगळ्या विषयाशी कशी संबंधित असतात हा जो भाग आहे हा विज्ञानाच्या तपासणीचाच भाग आहे. आणि आता विज्ञान त्या दृष्टीनं तपासायला लागलेलं आहे. डोळ्यांना दिसतं म्हणजे काय, कानानं ऐकू येतं म्हणजे काय, ही रचना अशी का झाली? म्हणजे कान आहेत म्हणून ध्वनी आहे की ध्वनी आहेत म्हणून कान आहे? म्हणजे कशी निर्मिती झाली? परमात्म्याने ध्वनीही निर्माण केला पण तो ऐकण्यासाठी त्याने कानही निर्माण केले, हे महत्वाचं आहे. आणि काल आपण असं पाहिलं ध्वनीही तोच झाला आणि कानही तोच झाला. आणि ही अद्वैताची संकल्पना आहे. ही ध्वनीही तोच झाला, रंगही तोच झाला, स्पर्शही तोच झाला, सुवासही तोच झाला. आणि ते अनुभवण्यासाठी डोळेही तोच झाला, कानही तोच झाला, जीभही तोच झाला, त्वचाही तोच झाला. असं हे त्याच परमात्म्याने आपल्यातून द्वैत रूपाने प्रकट केलं. शेवटी एकच आहे याची अनुभूती घेणं त्याला अद्वैताचं म्हणतात. आणि म्हणून ती आपुलिया धावे पुढा फेकुनी दृश्यत्वाचा गुंडा आपल्या पुढे त्याने असं दृश्याचं प्रचंड भेंडोळं फेकून दिलं आणि संपूर्ण विश्व निर्माण झालं. आणि उभारी मागिली कडा द्रष्टुत्वाचे आणि तुमच्या आमच्यामध्ये जीवरूपानं प्रगट होऊन आता तो पाहायला लागला. पाहण्याची त्याची जी इच्छा पूर्ण होत नव्हती ती तुमच्या आमच्यामुळे पूर्ण झाली. असं म्हणून तुमच्या आमच्या जीवनाला ज्ञानदेवांनी एवढी उंची दिली. आपण क्षुद्र आहोत, आपल्या जीवनाला काही किंमत नाही असं जे मानतो ना ते ज्ञानदेवांना मान्य नाही. ज्ञानदेव म्हणतात की तुमच्या आमच्या जीवनाला एवढी उंची आहे त्या आत्मस्वरूपाने तुमच्या आमच्यामध्ये प्रगट होऊन या विश्वात त्यानेच निर्माण केलेल्या विश्वाचा अनुभव घेण्याचं सौख्य तुम्ही आम्ही उपभोगत आहोत. जेयाचे निबळे अहो ज्याच्यामुळे जेयाचे निबळे अचक्षुपणा आंधळे फिटोनी. फार सुंदर ओवी आहे, जरा नीट समजून घ्या. तुम्हा आम्हाला प्राप्त झालेल्या जीवामुळे, हे जीव चैतन्य आहे तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यामध्ये. तर विज्ञान त्याला काय नाव देत असेल, काय नाव देतं भाग, पण आपल्या जगण्यामध्ये आपल्या संबंध शारीरिक यंत्रणेमध्ये याचंही कुठेतरी चैतन्य आहे. ते चैतन्य गेलं की संपतंय आपल्याला माहिती. मग जीव गेला असं म्हणतो ही साधी भाषा झाली. तर ते चैतन्य गेलं की सगळे
अवयव असून सुद्धा, सगळं जडद्रव्य आपल्यामध्ये असून सुद्धा ते काही उपयोगाचं नसतं हे आपल्याला माहिती. ते तसं फ्रीजमध्ये कितीही वर्ष ठेवलं तरी त्याचा काही उपयोग नसतो. ते चैतन्य आहे तोपर्यंतच ते आहे. किंवा जेयाचेनी बळे, ज्याच्यामुळे म्हणजे तुमच्या आमच्या जीवरूपात प्रकट झाल्यामुळे काय होतं? जेयाचेनी बळे अचक्षुपण आंधळे. तो अचक्षु आहे, डोळे असून आंधळा आहे. ते काल आपण पाहिलं. अरे त्याला डोळे आहेत, ज्ञानमय आहे, पण ज्ञानाचा त्याला प्रत्यय घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. अचक्षुपण आंधळे, त्या आत्मतत्वाला अचक्षुपण आंधळे असा ज्ञानदेवानी शब्द वापरलेला आहे. त्याला त्यानेच निर्माण केलं पण त्याला बघता येत नाही. आणि हे जे आंधळेपण आहे ते नष्ट होण्यासाठी तुमच्या आमच्या जीवरूपामध्ये तो प्रकट झाला. अचक्षुपण आंधळे फिटोनी वस्तू मिळे. वस्तू पुन्हा शब्द आला. ते आत्मतत्व मिळे देखणी दशा. तुम्हा आम्हाला दृष्टी असलेल्यांची जी दशा ती त्याला प्राप्त होते. म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीतून तो आत्मा त्यानेच निर्माण घेतलेल्या सगळ्या वस्तूंचा अनुभव, सगळ्या वस्तूंचं ज्ञान मिळवत असतो. ही ज्ञानदेवांची या जगासंबंधीची, आपल्या अस्तित्व संबंधीची संकल्पना आहे. जेयाचेनी बळे अचक्षुपण आंधळे फिटोनी वस्तू मिळे देखणी दशा. आणखी एक ओवी सांगतो कारण स्पष्ट होऊ द्या तो सगळा विषय. त्याचं वर्णन करताना ते असं म्हणतात, तो चेतनेचा चक्षु. तो चेतनेचा चक्षु, तो म्हणजे तो जीव, तुमच्या मध्ये प्राप्त झालेला तो जीव आहे. जीवरूप, जीव चैतन्य जे प्रकट झाले ते ज्ञानाकार आहे. म्हणजे आपण ज्ञानपूर्ण आहोत, जड नाही. आपण जड रूपात नाही प्रकट झालेलं, आपण ज्ञानपूर्ण आहोत. तर चेतनेचा चक्षु, ती जी चेतना होती ज्याला दिसत नव्हतं, त्या चेतनेचा डोळा म्हणजे हा जीव. चेतनेचा चक्षु, इंद्रिय देशीचा अध्यक्षु असे शब्द वापरलेला आहे. आणि या इंद्रिय देशाचा, या इंद्रियांची सगळं चलनवलन घडवणारा अध्यक्ष कोण? तो इंद्रिय देशीचा अध्यक्ष. देहास्तपानी वृक्षू संकल्प विहंगमाचा. आणि संकल्प जे आपल्या मनामध्ये उलट सुलट निर्माण होत असतात, त्या पक्षाचा जर आधार कोण असेल तर तो. बघा, आपल्या मनातल्या सगळ्या एकंदर इच्छा आकांक्षांचा आधार शेवटी हे जीवचैतन्यच आहे. किंवा अशा पद्धतीनं या जीवमात्राला ज्ञानदेवांनी परमात्म्याचंच प्रकट झालेलं या विश्वातलं रूप असं समजून एवढं मोठेपण दिलेलं आहे. आणि त्याच्या दर्शनासाठी हे जगणं आहे असं म्हणून या जीवनाला अर्थ दिलेला, या जीवनाला प्रयोजन दिलेलं आहे. आत्मा जर आपल्या दर्शनासाठी तुमच्या आमच्यात प्रकट झाला असेल तर त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला तृप्ती नाही, आपलं सार्थक नाही असा तो विचार असल्यामुळे मग अध्यात्मातून आपल्याला ती सिद्धी प्राप्त करून घ्यायची आहे. तो हा जो सत्याचा मोठा प्रपंच होता, त्या सत्याचे काही उरले सुरले अंश होते, त्याच्याकडे आता आपलं लक्ष वेधल्यानंतर आता जो दुसरा विषय आहे आपला शिवत्वाचा, त्याच्याकडे आपण आता मी मगाशी जी प्रार्थना केली त्या प्रार्थनामध्ये पहिलं सत्याला वंदन आहे. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ते सर्वत्र असलेलं म्हणून आत्मरूप आहे. ते सर्वाच्याच आतमध्ये आहे म्हणून आत्मा. आत्मा या शब्दाचा अर्थ साधा आहे, तो सगळीतेच व्यापून आहे, तो सर्वत्रच व्यापून आहे तो म्हणून आत्मा. त्याच्याशिवाय कुणाला अस्तित्वच असू शकत नाही, कुठल्याही वस्तूला अस्तित्व असू शकत नाही. त्या आत्मतत्वाला, त्या सत्याला पहिलं वंदन केलं म्हणून आपण सत्याचं दर्शन पहिल्यांदा घेतलं. ते घेतल्यानंतर ज्ञानदेव हळूहळू पुढे सरकतायत. आणि पुढे सरकत असताना मग शिवत्वाचं आता एक आणखी एक वेगळं परिमाण आपल्या जीवनाचं हळूहळू उलगडायला लागलं. आता या आत्मतत्वाचं स्वरूप त्याने देवा तूची गणेशू. आता आपल्याला काय वाटतं? आपल्याला असं वाटतं आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये संकेतानं गणेशाची पूजा करणं हा एक धार्मिक अशा प्रकारचा एक प्रपंच असल्यामुळे ज्ञानदेवांच्या मनात तो असला पाहिजे, तो असलाच पाहिजे याची शंका नाही. प्रथमारंभी गणेशाचं वंदन करावं ही आपली परंपराच आहे. त्याप्रमाणे ज्ञानदेवांनी प्रथमारंभी गणेशाचं स्मरण केलं, पण इतकं साधं स्मरण नाही आहे ते. इथे शिवत्वाच्या दर्शनाला सुरुवात झाली. देवा तूची गणेशू, आत्मरूपाला म्हटलंय देवा तूची गणेशू, गणेशाला नाही म्हटलेलं तूची गणेश, हे लक्षात घ्या. देवा तूची गणेशू, मी आत्मरूपातच गणेश बघतोय. आणि इथे जरा आपण चमकलं पाहिजे बरं का, जरा दूर राहून तटस्थपणाने बघितलं पाहिजे. गणेशाच्या कुठल्या तरी मूर्तीत प्रकटलेल्या देवाला नाही नमस्कार केलेला. बघा, गणेशाच्या कुठल्या तरी मूर्तीत प्रकटलेल्या देवाला नाही नमस्कार केलेला. मग कुणाला केला? आत्मरूपाचं एक वेगळं प्रगटीकरण आता त्यांच्या डोळ्यासमोर झालेलं आहे. आणि ते असं आहे की गणेश
पड्डीशी आपल्या मनामध्ये येते ही विद्येची देवता. आणि मग तुम्ही आता ते संबंध गणेश वंदन ज्ञानेश्वरीमध्ये वाचा आणि तुम्हाला असं वाटेल, लक्षात येईल की ज्ञानदेवांनी हे वंदन साधं सुद्धा वंदन केलेलंच नाही. केवळ गणेशालाही वंदन नाही, आत्मरूपालाही वंदन नाही. मग गणेश कसला गणेश आहे? हा ओंकारामधून प्रकटलेला गणेश आहे. आणि ओंकार म्हणजे आपल्याकडे शब्दब्रह्माचं प्रतीक आहे. शब्दब्रह्माचं म्हणजे संपूर्ण ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे आता आपलं हळूहळू आपल्या लक्षात येईल की ज्ञानदेवाचं हे वंदन कुठल्या तरी मूर्तीत प्रकटलेल्या गणेशाला नसून संपूर्ण जीवनाला व्यापणाऱ्या ज्ञानाला वंदन आहे. आणि मग तुम्ही ते गणपतीचं जे वर्णन आहे त्या वर्णनामध्ये तुम्हाला असं दिसेल, शिवत्व जे दाखवलेलं आहे ते कसलं आहे? भारतीय संस्कृतीच्या ज्ञानात्मक अशा स्वरूपाचं संपूर्ण दर्शन त्याने त्या गणपतीच्या रूपकामध्ये मांडलेलं आहे. त्यामध्ये काय नाही, मग ते वर्णन आलंय. त्याची सोंड, त्याचं शरीर, त्याचे हात, त्याचा अमुक, त्याचं तमुक, संपूर्ण त्याचं जे वर्णन आहे ते कसं वर्णन आहे? मग त्यात वेदांचा उल्लेख आहे, दशोपनिषदांचा उल्लेख आहे, अष्टादश पुराणांचा उल्लेख आहे, स्मृतींचा उल्लेख आहे, अहो नाटकांचा उल्लेख आहे, काव्याचा उल्लेख आहे, नीतिशास्त्राचा उल्लेख आहे, राजनीतीचा उल्लेख आहे. कशाचा उल्लेख नाही? हक्क व्हायला होतं. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की भारतीय संस्कृती ज्या ज्ञानात्मक अंगातून प्रकटली ती सगळी ज्ञानात्मक अंग त्यांनी गणपतीच्या रूपामध्ये पाहिलेली. आता गणपतीचं रूप बदललं. आता आपल्याला सांकेतिक पद्धतीने दिसणारा गणपती आपल्या डोळ्यासमोर आहे. बघा असेल कोणाच्या डोळ्यासमोरचा देवो उन्मेष सुन्मेष सुष्मे क्षणू, सूक्ष्म दृष्टीनं पाहणारा असा तो गणेश आहे. आता मग त्याला वेदाचं शरीर प्राप्त झालेलं आहे, त्याला उपनिषदांची कमळं त्याच्या मस्तकावरती उधळलेली आहेत. द्वैताचे त्याच्या मस्तकाच्या दोन्ही बाजूला असे शोभायमान अशा प्रकारचे झुंबर आहेत त्याच्या दोन्ही बाजूला. असं सगळं संपूर्ण भारतीय संस्कृतीला ज्ञानात्मक अंग देणारी जी जी दर्शनं आहेत त्या सगळ्या दर्शनाचं वर्णन या गणेश रूपामध्ये त्यांनी केलेलं आहे. शिवत्वाचं दर्शन म्हणतात ते इथे आहे. म्हणजे ते ज्ञानाचं दर्शन आहे. आणि भारतीय संस्कृती ज्या विद्यातून, ज्या कलातून, ज्या साहित्यातून, ज्या विविध अशा प्रकारच्या बौद्धिक आविष्कारातून प्रगट होते त्याचं एकमेव उद्दिष्ट आहे ते त्याच्यातून सुचवलं आहे. ते उद्दिष्ट म्हणजे आत्म्याच्या दर्शन घडवण्यासाठी हे सगळं आहे. आता आत्म्याचा, गणेशाचा आणि गणेशातल्या सगळ्या ज्ञानाचा संदर्भ स्पष्टपणे मनात येतो की शेवटी ज्ञानेश्वरी काय, गीता काही आत्मविद्या आहे, आत्म्याच्या दर्शनासाठी आहे. आणि ज्या आत्म्याच्या दर्शनापासून मी सुरुवात केली त्या आत्म्याच्या दर्शनासाठी सगळी ज्ञान परंपरा निर्माण झाली. वेद त्यासाठी आहेत, उपनिषद त्यासाठी आहेत, श्रुती त्यासाठी आहेत, अष्टादश पुराणं त्यासाठी आहेत, नाटकं त्यासाठी आहेत, कला त्यासाठी आहेत, नीतिशास्त्र त्यासाठी आहे, राजनीती त्यासाठी आहे. सगळी शास्त्र त्यांनी त्या गणेश वंदनामध्ये आणून समग्र भारतीय संस्कृती तर उभी केलीच, परंतु या समग्रपणाने भारतीय संस्कृतीचं एकमेव उद्दिष्ट आत्मदर्शन आहे. म्हणून आत्म्याच्या रूपामध्ये असलेल्या गणेशाला मी वंदन करतो. आता त्याचा अर्थ कुठल्या कुठे गेला आहे तुमच्या लक्षात येईल. तो साधा अर्थ राहिलाच नाही. आता बरोबर गणेशाचं वंदन वाटत होतं. आता तुम्ही जर पुन्हा कधी ऐकाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल हे साधं सुद्धा गणेशाचं वर्णन नाही. हे संपूर्ण भारतीय ज्ञान विद्या कलांच्या आत्मदर्शनासाठी चाललेल्या सगळ्या प्रचंड अशा मानवी बुद्धिमत्तेचं, त्याच्या प्रतिभेचं ते दर्शन आहे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याला ज्ञानदेवांनी वंदन केलेलं आहे. म्हणजे ज्ञानदेवांची दृष्टी किती समग्र आहे, किती व्यापक आहे. संकुचितपणाने कुठल्याच गोष्टीकडे ते पाहत नाहीत. त्यांना दिसणारा गणेश, त्यांना दिसणारा आत्मा आणि त्यांना दिसणारी भारतीय संस्कृती कधी एकमेकात मिसळून जाते आपल्याला समजतच नाही. ते गणेश वंदन नीट जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. अहो षडदर्शनं आहेत. षडदर्शनं म्हटल्याबरोबर ती मारामारी करणारे आहेत. आपापसात इतके वाद आहेत. म्हणजे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, नंतर सांख्यांचं सांख्यशास्त्र, कपिलाचं पातंजल योग, कणादाचं वैशेषिक शास्त्र किंवा आमच्या जेमिनीचं पूर्वमीमांसा, कर्ममीमांसा, ह्या सगळ्या षडदर्शनामध्ये वाद आहेत. आणि वाद असल्यामुळे त्यात विसंवाद आहेत. आणि विसंवाद आहे ते सुचवण्यासाठी ज्ञानदेवांनी त्याच्या हातामध्ये वेगवेगळी आयुधं दिलेली. म्हणजे ज्ञानदेवांच्या सगळ्या याच्यामध्ये एक मोठं भान आहे.
एक मोठं औचित्य आहे. उगाच आपल्याला द्यायची उपमा म्हणून दिलेली नाहीये. अहो त्याच्या हातामध्ये तर्काचा परशु आहे. बघा लक्षात घ्या, एका हातामध्ये तर्काचा परशु असं वर्णन केलेलं आहे. बघा ते जरा वर्णन. तर्काचा परशु, तर्काशिवाय जीवनातल्या या शास्त्रांना काही अर्थ नाही. लोक म्हणतात अहो तुमचं अध्यात्म म्हणजे ते सगळं भावभोळेपणाचं अंधश्रद्धेचं अंग आहे. त्याने हे लक्षात ठेवावं की ज्ञानदेवाने त्या गणपतीच्या हातात तर्काचा परशु दिलेला आहे. तर्काच्या कसोटीवरती घातल्याशिवाय भारतातलं कुठलंही शास्त्र उभं राहत नाही. त्यांनी पाहावं, कुठलंही षडदर्शन काढावं. तर्काची इतकी उत्तम रीतीने मांडणी त्यामध्ये आढळेल, त्याचा आदर ज्ञानदेवानी त्याने गणेशाच्या हातात तर्काचा परशु म्हणजे या षडदर्शनाचं जे सामर्थ्य आहे ते त्याच्यात उभं केलं. आणि नीती भेद हा अंकुशू असं दुसऱ्या बाजूला सांगितलं. नीतीची कर्णकर्कशता जरी असली तरी या सगळ्याला समतोल आणण्यासाठी नीती भेद हा अंकुशू, नीतीचा अंकुश असल्याशिवाय या जीवनाला पूर्णता येणार नाही. म्हणून नीतीचं एक शस्त्र गणपतीच्या हातात दिलेलं आहे. मोदक हा महारसू वेदांताचा. वेदांतामध्ये संपूर्ण या विश्वाच्या आणि एकंदर आत्म्याच्या ब्रह्म्याच्या याची संपूर्ण चर्चा इतक्या आनंदमय पद्धतीनं केलेली आहे. ते आनंदमयता ज्ञानदेवानी मोदक हा शब्द वापरून केलेली आहे. त्या वेदांताचा मोदक त्या गणपतीच्या एका हातात आहे. म्हणजे दिलेली प्रत्येक कल्पना ही केवळ कवीच्या कृत्रिमतेतून निर्माण झालेली नसून त्यांच्या सूक्ष्म दर्शनाला जाणवलेल्या सत्य अनुभवाची प्रत्यय देणारी आहे. ही गोष्ट मी आपल्या लक्षात आणू इच्छितो. हे जे शिवत्व त्यांना गणपतीमध्ये दिसतं, हे जे शिवत्व त्यांना आत्मरूपामध्ये दिसतं, हे असं संपत नाही. ते पुढे चालूच राहतं. तिथून ते पुढे जातात. मग त्या विश्वमोहिनी शारदेकडे येतात. आता अभिनव वाघ विलासिनी, प्रत्येक शब्द बघा काय आहे. आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिया. त्या सुरेख शब्द आहे की त्याचा काय अनुवाद नाही करता येत, त्याच्याकडे काय स्पष्टीकरण करून सांगणार. ते शारदा विश्वमोहिनी, विश्वाला मोहिनी घालणारी ती शारदा, तिला आता मी वंदन करतो. कारण तिच्या कृपाप्रसादामुळे आता मला महाभारताचं जे दिव्य दर्शन आहे ते घडणार आहे असं म्हणून महाभारताकडे आले. आत्म्याकडून गणेशाकडे, गणेशाकडून शारदेकडे, शारदेकडून महाभारताकडे. भारतीय जीवनातल्या शेवटचं तिसरं दर्शन. महाभारत हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. आणि आजच्या संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या विचारवंतांनी एक गोष्ट मान्य केलेली आहे. कुठल्याही राष्ट्राचा, कुठल्याही समाजाचा उत्कर्ष जर पाहायचा असेल तर तो उत्कर्ष त्यांच्या महाकाव्यामध्ये प्रकट झालेला असतो. आणि तसं महाकाव्य या देशातलं महाभारत आहे. आणि ते महाभारत आता या शारदेच्या कृपाने माझ्या डोळ्याला अंजन प्राप्त झाल्यामुळे आता मला त्यातलं सौंदर्य इतक्या उत्तम रीतीनं प्रगट होत आहे. मग त्या महाभारताचं त्याने वर्णन केलं. ते शिवत्व मुळातच वाचना करतात. ते विद्यांचं मूळपीठ आहे. ते सज्जनांचं जिव्हार आहे. ते काय नाही, ते सकल कलांचं अधिष्ठान आहे. असं म्हणत 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 महाभारताची जी समीक्षा केलेली आहे, तिथे जर कोण समीक्षक असतील साहित्यातले तर त्यांना दृष्टी देणार आहे की कमीत कमी शब्दामध्ये, कमीत कमी विशेषणामध्ये नेमका आणि त्याच वेळेला व्यापक अर्थ कसा सांगावा याचा एक उत्तम वस्तुपाठ ज्ञानदेवानी या महाभारताच्या वर्णनामध्ये घालून दिलेला आहे. महाभारत या आपल्या भारतीय संस्कृतीतलं एक दिव्य अशा प्रकारची निर्मिती आहे. आणि त्या निर्मितीकडे ज्ञानदेवांनी आपल्याला शारदेच्या कृपेने दृष्टी प्राप्त झाली. आणि तो प्रमेय महानिधी असा शब्द वापरला. सिद्धांतांचा महाठेवा मला सापडला. नवरस सुधाब्दी, किती कथा आहेत, विविध रसांनी भरलेल्या कथा आहेत. नवरस सुधाब्दी. येतं चातुर्य शहाणे झाले. चातुर्य जिथे शहाणं व्हावं असं महाभारत. बघा काय शब्द वापरले. येथे चातुर्य शहाणे झाले. येथे प्रमेय रुचीस आले. सिद्धांत इथे गोड झाले. एरवी सिद्धांत म्हटलं की कपाळावर आठ्या पडतात. पण महाभारतातून ज्या पद्धतीने सिद्धांताची अनुभूती येते ती गोड होऊन येते. ज्ञानदेव सांगतात इथे शब्द सच्छाश्रिक झाले आणि महाबोधी कोवळीक धुणावली. सगळ्यात महाबोध जो परब्रह्माचा अध्यात्मशास्त्रातला तो कोवळेपणाने प्रकट झालेला कुठे बघायचा असेल तर तो महाभारतामध्ये. काय शब्द वापरले. महाबोधी कोवळीक धुणावली आणि शब्दश्री सच्छाश्रिक झाली. वास्तविक काव्यातलं शब्द हे वरवर वरवर गोड वाटणारे असतात. ते शास्त्रीय नसतात.
पण त्या गोड गोड वाटणाऱ्या शब्दांना महाभारतामध्ये मात्र शास्त्राची एक अशी काय म्हणूया त्याला एक प्रगल्भता प्राप्त आहे. शास्त्राची प्रगल्भता शब्दांना प्राप्त करून देणारा असा हा ग्रंथ. हे मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतोय की आपल्या जीवनामध्ये ही शिवत्व कशी भरलेली आहे ते ज्ञानदेव आपल्याला त्या त्या दर्शनातून घडवतात. आणि अशा या प्रमेय महानिधी असलेल्या महाभारतामध्ये व्यासांनी हा 700 श्लोकाचा गीतेचा एक सुंदर अशा प्रकारचा ठेवा संपूर्ण मानव जातीला देऊन ठेवलेला आणि मग त्या गीतेचं वर्णन केलं. त्या संपूर्ण वेद उपनिषदांचं दोहन करून किंवा त्याचं मंथन करून आलेलं लोणी असा शब्द वापरलेला आहे. नवनीत प्राप्त झालं त्याच्यातून आणि ते मग घुसळून व्यासांच्या प्रज्ञेनं त्याचं जे लोणी त्याचं तूप काढलं ते तूप म्हणजे भगवद्गीता आहे अशी कल्पना ज्ञानदेवाने केली. त्या ब्रह्मज्ञानाला घुसळून त्याच्यातून निर्माण झालेलं जे तूप आहे म्हणजे भगवद्गीता आहे असं म्हणून मग भगवद्गीतेचं वर्णन सुरू केलं. या सगळ्या गोष्टींना आपल्या एकंदर भारतीय संस्कृतीत आपण संकुचित करायचं काय काय एकंदर मानव जातीच्या विश्वामध्ये जीवनामध्ये जे शिवत्व आहे त्या शिवत्वाचं दर्शन ज्ञानदेवानी घडवत घडवत मग आपल्या सामाजिक व्यवहाराकडे ते शिवत्व आणलेलं आहे. आता तिथे हळूहळू जाऊ नये ते संपणार नाही प्रकार. आणि ही गीता आता ही गीता ज्ञानेश्वरांना कशी दिसते ज्ञानदेवांची गीतेकडे बघण्याची दृष्टी नीट समजावून घ्या. त्यामध्ये सामाजिक आशय आहे. आतापर्यंत सगळं या आध्यात्मिक वाटत होतं. आता जरा सामाजिक दृष्टीनं ज्ञानदेव कसा विचार करतात ते आता बघायचं. हे एवं वेदाचे मूळ सूत्र गीतेला त्यांनी म्हटलंय हे वेदांचं मूळ सूत्र. आता गीतेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला ज्ञानदेवाचा. हे वेदांचे मूळ सूत्र हो वेदांचं मूळ इथे आहे. वेदांचं काय आम्हाला कौतुक सांगता. वेदांचं मूळ सूत्र एवं वेदांचे मूळ सूत्र. पुढचा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. सर्वाधिकारैक पवित्र. सर्वांनाच जिने अध्यात्माचा अधिकार दिली म्हणून जी सर्वोत्तम झाली सर्व पवित्र झाली अशी भगवद्गीता आहे. हा दृष्टिकोन नव्याने ज्ञानदेवाने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट केलेला आहे. कारण तत्पूर्वी वेद हेच सर्वस्व आहेत अशी दृष्टी होती आणि वेदांच्या पलीकडे आणखी काही नाही म्हणून वेद प्रामाण्य असल्याशिवाय कुठलीच गोष्ट मानायची नाही अशी भारतीय ज्ञान परंपरा आहे. शंकराचार्यापासून चालत आलेली आहे. पहिलं प्रामाण्य वेदांत आणि वेदांचं प्रामाण्य नसेल तर कुठल्याच गोष्टीला प्रामाण्य नाही. गीतेला सुद्धा नाही असं म्हणत गीतेला दुय्यम प्रामाण्य दिलेलं आहे पूर्वीच्या सगळ्या भाष्यकारांनी. आता सामाजिक दृष्टी सुरू आली. आता वाङ्मय धर्म अध्यात्म बाजूला ठेवू गीतेकडे बघण्याचा आता सामाजिक दृष्टिकोन सुरू झाला. अहो गीता ही सर्वांना अधिकार देणारी आहे म्हणून ती पवित्र आहे. कारण वेद आणि मग ज्ञानदेवाने इतक्या ओव्या लिहिलेल्या आहेत. वेद संपन्न आपुल्या ठाई. कौतुक करतात वा 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 वेद संपन्न आहे ज्ञान संपन्न आहे तो काही शंका नाही. वेद संपन्न आपुल्या ठाई परी कृपणवान नाही. बरं यांच्यासारखे कृपण कंजूस मात्र कोणीच नाही. त्या काळामध्ये ज्ञानदेव 13व्या शतकामध्ये धर्मपरायणतेच्या काळामध्ये वेदश्रेष्ठतेच्या काळामध्ये हे लिहित आहे ते लक्षात ठेवा. आजच्या काळामध्ये काय नाही. आता वेदालाच काय कशालाही आपण काही म्हणू शकतो. त्या काळामध्ये वाळीत टाकलेला एक मुलगा असं म्हणतोय वेद संपन्न आपुल्या ठाई. मान्य करतात वेद संपन्न असेल आपल्या घरी आपुल्या ठाई. वेद संपन्न आपुल्या ठाई परी कृपणवान नाही जो कानी लागला तिन्ही वर्णाचाची. बरोबर वैगुण्य ज्ञानदेवाने सांगितलं. तो फक्त 3च वर्णाच्या कानाला लागला. कसलं महात्म्य सांगता आम्हाला वेदाचं. शूद्रांना स्त्रियांना काय बघा. आता ज्ञानदेवांची सामाजिक दृष्टी सुरू झाली. अरे सर्वांना अध्यात्माचा अधिकार देणारा हा वेद ग्रंथच नव्हे म्हणून तो संपन्न असला तरी कृपणच आहे. वेद संपन्न आपल्या ठाई परी कृपणवान नाही तानी लागला तिन्ही वर्णाचाची. एरा भवव्यथा ठेलिया. स्त्री शूद्रादी प्राणी या ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत. एरा भवव्यथा ठेलिया. त्या संसार तापाने दग्ध झालेल्या संसार तापाने विवळलेल्या आपल्या आत्ममुक्तीसाठी तळमळणाऱ्या एरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादी प्राणिया अनवसर मांडुनिया राहिला आहे. अहो त्याने संदेश ठेवले नाही त्याच्यात. मोठा सामाजिक
विचार मांडलेला आहे. वेद किती संपन्न आहेत असू द्यात किती, पण तो 3 वर्णापुरताच मर्यादित राहिल्यामुळे एरा भवव्यता ठेलिया स्त्री शूद्रादी प्राणिया अनवतर मांडुनिया राहिला आहे. गीता मात्र अशी आहे की सर्वाधिकारैक पवित्र आहे. सर्वांना अधिकार, कुठल्याही जातीचा, धर्माचा, कुठल्याही भेदाचा प्रपंच न आणता सर्वांना अध्यात्माचं द्वार मुक्त करणारी गीता आहे. स्त्रिया वैश्या तथा शूद्रा तेपी यांती परांगतीम. हा गीतेना क्रांतीचा एक फार मोठा पल्ला गाठलेला आहे. वेदानंतर वेद हे फक्त जातीभेदांनी बांधलेले आहे, पण गीता नाही. म्हणून ज्ञानदेवाने तो विचार बरोबर उचलला. स्त्री शूद्रादी प्राणिया अनवसर मांडुनिया राहिला. ते पाहता मागील उणे, त्याची रुखरुख वेदाला आहे. ते पाहता मागील उणे, वेद वेठला गीतेपणे. वेद घाबरला, ती रुखरुख राहिली होती त्याच्या मनामध्ये. तोच वेद वेठला गीतापणे, तो गीतेमधून आता प्रकट झाला. तो वेद वेठला गीतापणे आणि झाला भले तेने सेव व्हावया. आणि आता गीतेच्या रूपाने कुणी यावं आणि अध्यात्माचं सेवन करावं अशा रूपात तो प्रकट झाला. बघा आता ज्ञानदेवांची सामाजिक दृष्टी कशी आहे. म्हणजे त्यालाच ती रुखरुख होती, म्हणून त्याने आपलं रूप पालटलो, गीतेत आला आणि गीतेतून प्रकट झाला. ते माता मागील कुटी वेद भ्याला गीतेच्या पोटी, निघाला आता गोमटी कीर्ती पाठाला. ज्ञानदेवांचे शब्द आहेत. वेद भ्याला, ती मागील कुटी, हे मागील जे वैषम्य त्याच्या मनाला जाणवत होतं, ते पाहता मागील कुटी वेद भ्याला रिघाला गीतेच्या पोटी, गीतेच्या पोटात शिरला. आता गोमटी कीर्ती पाठला. आता मात्र त्याचं ते वैषम्य गेलं आणि आता त्याची गोमटी कीर्ती सर्वत्र पसरली. हे एक झालं. पण जयाचिया निश्वासी जन्म झाले वेदराशी. वेदाला प्रामाण्य का? जयाचिया निश्वासी जन्म झाले वेदराशी. अहो, परमेश्वराच्या निश्वासातून वेदांचा जन्म झाला ना, त्यामुळे वेद किती श्रेष्ठ आहेत. जयाचिया निश्वासी जन्म झाले वेदराशी, परी स्वप्रतिज्ञ पैजेशी स्वमुखे बोलला. ज्ञानदेव सांगतात गीता मात्र, अहो ज्या परमेश्वराच्या निश्वासातून वेद निर्माण झाले म्हणताना तुम्ही, त्या परमेश्वराने स्वतःच्या पैजेवरती स्वतःच्या मुखातून गीता सांगितली. आता याच्यातलं श्रेष्ठ काय ते तुम्ही सांगा. विश्वासातून प्रगटलेलं श्रेष्ठ की मुखातून प्रगटलेलं श्रेष्ठ? मोठी गमतीदार तुलना केलेली आहे. ही जन्म झाले वेदराशी, जयाची या निश्वासी, तो सत्यप्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे. तो श्रीकृष्ण पैजेवरती, रणांगणावरती कृष्णाच्या मुखाने अर्जुनाला गीता सांगता झाला. अशी ही गीता. त्यामुळे गीतेचं तुम्ही जे दुय्यम प्रामाण्य मानतात ते दुय्यम प्रामाण्य नसून ही गीतम मी प्रथम प्रामाण्य आहे असा पहिल्यांदा विचार ज्ञानदेवाने मांडला. हे धारिष्ठच होतं, कारण शंकराचार्यांनी, मध्वाचार्यांनी, मनवानुगाचार्यांनी ही जी गीतेवरती आपल्या तत्पूर्वी ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिलेले आहे त्या सगळ्यामध्ये जिथे जिथे गीतेचा उद्देश येतो, उल्लेख येतो, तिथे तिथे ती दुय्यम प्रमाण आहे असं म्हणून उल्लेख केलेला आहे. गीतेला दुय्यम मानलेला आहे. वेद प्रमाण, वेदावर आधार असेल तरच ते मूळ प्रमाण मानायचे. पण ज्ञानदेवांनी हा विचार बदलला आणि तो तर्कदृष्टीने मांडलेला. ते वाचण्यासारखंच आहे सगळं प्रकारे. का? एक तर ते विश्वसती असतील तर हा प्रत्यक्ष मुखातून आलेला आहे, आणि दुसरं असं कारण सांगितलं की कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 गोष्टी वेदामध्ये आहेत. कर्मासंबंधीचं ज्ञान, ज्ञानासंबंधीचं ज्ञान आणि भक्ती संबंधीचं ज्ञान. हे तिन्ही कांड, वेदामध्ये असलेली तिन्ही कांड या गीतेमधूनच प्रकट झालेली आहे. त्यामुळे वेदच गीतेच्या रूपानं प्रकट झाला. इतकंच नव्हे तर ही सगळी तिन्ही कांड बीजरूपाने असल्यामुळे गीताच वेदांचं बीज आहे असं त्यांनी स्पष्ट त्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे. अहो, बीज या सगळ्या वेदांचं बीज गीतेमध्ये आहे. उलटाच त्यांनी सगळा फिरवूनच टाकला, अर्थच फिरवून टाकला. आणि तिसरं कारण असं सांगितलं की इतरत्र ही जी 3 कांड आहेत, कर्मज्ञान आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, ही अप्रकट स्वरूपामध्ये आहे. पण गीतेमध्ये मात्र ती प्रकट स्वरूपामध्ये झालेली असल्यामुळे त्यामुळेही ती श्रेष्ठ आहे असं म्हणून गीतेचं प्रामाण्य प्रस्थापित करणारा आणि सर्वांना दारं मोकळी करणारा ग्रंथ म्हणून सर्वाधिकारैक पवित्र असा त्याचा उल्लेख ज्ञानदेवानी प्रारंभित करून आणखी एका शिवत्वाचं दर्शन करावं. पुढे जाऊ आणखी आपण.
आपण कसं एक एक येतो संस्कृतीच्या समग्र दर्शनापासून, महाभारताच्या दर्शनापासून, गीतेच्या दर्शनापासून, गीतेच्या स्वतःप्रामाण्यापर्यंत आल्यानंतर मग आता हे पण जे सगळं सांगत आहोत त्या सगळ्याच्या एकंदर याच्यामध्ये मग त्यांची जी दृष्टी आहे ती दृष्टी हळूहळू हळूहळू प्रकट व्हायला लागते. मग ती कशी प्रकट होते? आता गीता संस्कृतमध्ये आहे आणि जसं आज इंग्रजीत बोलणं म्हणजे प्रतिष्ठेचं, आपल्या भाषेत बोलणं म्हणजे जरा लाज वाटते आपल्याला. नाही म्हटलं तरी पेपर आपला मराठी नाही दाखवायचा, इंग्रजी वगैरे कुठे असला तर तो काख्यात ठेवायचा. हीच परिस्थिती त्या काळात होती. संस्कृत म्हणजे एक महामान्यतेची भाषा आहे हो. त्या संस्कृतच्या पुढे तुमची मराठी कसली हो? म्हणून हा देखील जो एक न्यूनगंड होता त्या न्यूनगंडावरती आता त्याने बरोबर बोध ठेवलेला आहे. मूळ ग्रंथीची या संस्कृत हो, गीता मूळ संस्कृतमध्ये आहे ना. मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता, घ्या म्हणाले ज्ञानेश्वर, घ्या दोन्ही वाचायला घ्या. मी केलेल्या भावार्थ दीपिकेचं गीतेचं विवरणही वाचा आणि संस्कृत मधली मूळ गीताही वाचा. मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता, दोन्ही नीट पडा, ऐका वाचा. वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता, आणि उचित पद्धतीने जर तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल, उचित मानलिया अभिप्राय मानलिया उचिता कवण भूमी हे न चोदवे. कोण कुणाचा आधार आहे तुमच्या लक्षातच येणार नाही. अहो गीतेवरती ज्ञानेश्वरी आहे की ज्ञानेश्वरीवरती गीता आहे? कोण कुणाची भूमी, कोण कुणाचा आधार तुम्हाला नाही सांगता येणार. कवण भूमी हे न चोजवे. आणि पुढे एक अत्यंत सुंदर उपमा वापरली. अंगीचेनी सुंदरपणे लेणे या अंगची होय लेणे. फार सुंदर उपमा आहे. अंगीचेनी सुंदरपणे, अंगच सुंदर असेल, शरीरच सुंदर असेल, अंगीचेनी सुंदरपणे, तर कोणाला सौंदर्य येत आहे? उलट झालं. अंगीचेनी सुंदरपणे लेणे या म्हणजे अलंकारांना अंगची होय लेणे. अहो अलंकार घालते कशासाठी? अंग शोभण्यासाठी. पण अंगच इतकं सुंदर की त्या अंगाच्या सुंदरपणामुळे अलंकाराला शोभा आली. आलं याच्यामध्ये सगळं काही. मराठीमध्ये मी सांगितली खरी भगवद्गीता. भगवद्गीता हे अंग आहे आणि संस्कृत हे अलंकार आहे. अंगाच्या सुंदरपणामुळे संस्कृतच्या दागिन्यांना शोभा आली. अंगीचेनी सुंदरपणे लेणे या अंगची होय लेणे, मग अलंकरले कवण कवणे चोदलेना. अहो कोणी कोणाची शोभा वाढवली काही सांगता येत आहे का तुम्हाला? सांगा. देशी आणि संस्कृत वाणी, देशी माझी मराठी आणि संस्कृत वाणी दुसऱ्या बाजूला, एका भावार्थाच्या सुखासनी, एका व्यासपीठावरती बसवा त्याला, एका भावार्थाच्या सुखासनी. ज्ञानेश्वर स्पष्ट चित्र उभं करतात. देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी अशी बसवली तर काय? शोभती आयणी, दोघी सारख्याच पद्धतीने शोभायमान. इथे मात्र कमी जास्तपणा नाही केलेला. चोखटा ऐका, शोभती आयणी चोखट, दोघीच चोखट आहेत. चोखट शब्द वापरलेला आहे. आहेत मोठ्या रुचकर आहेत, दोन्ही फार चांगल्या आस्वादक आहेत, काय प्रश्नच नाही त्याच्याविषयी. पण पुढे मग मात्र आणखी जरा सूक्ष्मपणा दाखवलेला आहे. दाऊ वेल्हाळ देशी नवी, जे साहित्या ते ओझावी. पण माझी मराठी कशी आहे? दाऊ वेल्हाळ देशी नवी, माझी वेल्हाळ असा शब्द वापरलाय. माझी लढीवाळ मराठी भाषा. दाऊ वेल्हाळ देशी नवी, जे साहित्यातही ओझावी, साहित्यातही जिला वजन प्राप्त होईल अशी माझी मराठी लढीवाळ भाषा. माझी दाऊ वेल्हाळ देशी नवी, साहित्यातही ओझावी, अमृतातेही चुकी ठेवी गोडसपणे. आपल्या गोडपणामुळे अरे अमृताला सुद्धा मागे टाकेल. आणि मग अमृतातेही पैजा जिंके ही ओवी आपल्या मनात आलीच. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवले. असं ज्ञानदेव अभिमानाने आत्मविश्वासाने म्हणाले. ज्ञानदेव म्हणताना किती अर्थ त्यात सामावलेले असतात. आपण सददिशी अमृताची तुलना केली असं आपल्या मनात येतं. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. अमृताबरोबर पैजा जिंकतो. झाला आपला अर्थ संपला. पण तसं नाही संपत अर्थ तो. अमृतातेही पैजा जिंके, ज्याला मरण नाही अशा त्या परमात्म्याला सुद्धा आपल्या पैजेत जिंकतं, असा त्याचा अर्थ आहे. अमृतात अमृत तत्व म्हणजे ते परमतत्व. अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके. ज्ञानेश्वरीमध्ये ज्या अक्षरामधून
ज्ञानमय आत्मतत्वाचं जे दर्शन घडवलेलं आहे त्या आत्मतत्वाला त्यांनी जिंकून आणलेलं आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळाली. कशाच्या आधारावर मला हे प्राप्त झालं? 2 कारणाने झालं. मी बोलेन कशामुळे? म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छ्वासही प्रबंध व्हावे गुरुकृपा काय नो हे ज्ञानदेव म्हणे. पहिलं कारण. हे सगळं मी करू शकतोय याचं एकच कारण निवृत्तीनाथांची माझ्यावरती असलेली कृपा. त्यांच्या प्रसादामुळे ते मला शक्य आहे. हे नम्रता पुन्हा त्याला जोडली. हे कर्तृत्व माझं नव्हे, निवृत्तनाथांच्या त्या अभयदानामुळे हे मी सगळं करू शकतोय. आणि दुसरं एक कारण सांगितलं, माझी या सत्यवादाचे तप आयुष्यात शिकण्यासारखी, म्हणून मी शिवत्व त्याला म्हणतोय. आपल्या जीवनाला जर शिवत्वाचा स्पर्श व्हावा या दृष्टीने आपल्या जीवनाकडे बघायला आपण शिकलं पाहिजे. मग ज्ञानदेव म्हणतात हे मला कुठून सामर्थ्य आलं? गुरुकडून आलं. पण त्याच वेळेला माझीही काही तपश्चर्या होती. गुरुने दिलं, मी स्वस्थ बसलो असा विचार नाही त्यामध्ये. आपलं असंच असतं, गुरु देईल ना तोपर्यंत ठीक आहे, मग जाऊ दे, मग आपण काही करायची काय करायचं. गुरुने तर मला दिलाच, पण माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. अरे माझ्या वाचेनं ज्ञानदेव म्हणतात किती कल्पच्या कल्प सत्य बोलण्याचं व्रत आचरलं. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातळी प्रभो. त्याचं फळ म्हणून माझी वाणी आज या गीतेसारख्या महातत्वज्ञानाला भिडू शकली. त्या फळाचे महाद्वीप, त्या फळासाठी म्हणून त्या महाद्वीपाला माझी बुद्धी येऊन पोचली. कुठून कुठे कसं कसं येतं ते बघा. गुरुकृपा आहे, माझं सत्यवादाचं तप आहे आणि त्यामुळे मला हे सामर्थ्य प्राप्त होतं. पण मी सगळं कशासाठी करतोय? शिवत्वाचा आता तिसरा अंग. कशासाठी ही सगळी धडपड चाललेली आहे? नुसता मी अर्थ सांगतोय का? भाष्यकारा ते वाट पुसतू मी सांगेन. शंकराचार्य काय म्हणाले, माधवाचार्य काय म्हणाले ते सांगेन. यासाठी आहे का? नाही, मी नवी सृष्टी निर्माण करणार आहे. मजलागी ग्रंथाचा स्वामी 18व्या अध्यायात त्यांनी स्वच्छले मजलागी ग्रंथाचा स्वामी. स्वामी म्हणजे निवृत्तीनाथांना उद्देशून आहे. स्वामी मजलागी ग्रंथाचा स्वामी दुजी सृष्टी जे हे केले तुम्ही माझ्याकडून ही नवी सृष्टी निर्माण करून ठेवलेली आहे. ज्ञानेश्वरीला, अनुभवामृताला, सगळ्याच ग्रंथांना ते नवी सृष्टी म्हणतात. त्यात जुनं तुम्हाला काही सापडायचंच नाही. मजलागी ग्रंथाचा स्वामी जुनी नवी सृष्टी जे केली तुम्ही ते पाहून हसो आम्ही विश्वामित्रात येई. आम्ही विश्वामित्राला सुद्धा हसावं. कारण विश्वामित्राने पुराण काळामध्ये त्रिशंकूसाठी एक पृथ्वी एक असं एक अंतराळामध्ये एक सृष्टी निर्माण केली होती. पुराण कथेचा संदर्भ इथे दिला. त्याचं काय कौतुक सांगता? अहो त्याच्या पुढची नवी सृष्टी मी माझ्या या ग्रंथामधून उभी केली. मजलागी ग्रंथाचा स्वामी दुजी सृष्टी जे केले तुम्ही ते पाहून हसो आम्ही विश्वामित्रात. कुणासाठी केली ही सृष्टी? आणखी एक शिवतत्व आणि एक सामाजिक दृष्टिकोन. ती रे संस्कृताची गहने. एवढं सगळं अध्यात्मज्ञान, एवढं तत्वज्ञान, एवढी षड्दर्शनं आहेत कशात? संस्कृतमध्ये आहे. काय उपयोग आहे समाजाला त्याचा? ती रे संस्कृताची गहने. त्या संस्कृत मंदाकिनीच्या काठावरती गहन अरण्य उगवलेलं आहे. संस्कृतचं गहन अरण्य आहे. ती रे संस्कृताची गहने. ज्ञानदेव म्हणतात तोडून या मराठी शब्द सोपाने. त्या मंदाकिनीच्या काठाला मी मराठीचे सोपान बांधले, मराठीच्या पायऱ्या बांधल्या. सुंदर उपमा दिली. पण त्या मंदाकिनीमध्ये उडी कोण घेणार? संस्कृतच्या. काय कळणार आहे कोणाला? संस्कृती काही सर्वसामान्यांची भाषा नव्हती. त्यामुळे असेल मंदाकिनी वाहते आहे ज्ञानाची गंगा वाहते. लोक आवाक होऊन बघतायत. स्पर्श करण्याचं दारिष्ट्य नाही. हे सगळं त्याच्यात लक्ष देतं. ती रे संस्कृताची गहने तोडून या मराठी या शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने. लोकांना धर्माचा प्रकाश दाखवण्यासाठी एक सुंदर अशा प्रकारचं स्थान मी निर्माण केलं. रचिनी धर्मनिधाने. कोणी? निवृत्ती देव. मी नव्हेच. रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे. आता भले तेन येथ यावे. काही शब्द वापरलाय बघा. आता भले तेन येथ यावे. आता कोणी? स्त्रीने, शूद्राने, अंत्यजाने कोणी यावे. भले तेन येथ यावे. भले तेन येथ यावे. प्रयाग माधव विश्वरूपाते पाहावे. भले तेन येथ यावे. येत सद्भावे नहावे. भावपूर्णतेनं आता याच्यामध्ये मध्यम करावं.
सगळ्यांना मोकळीक आहे, कोणी यावं, भले ते न येत यावे, तर सद्भावे नहावे, विश्व माधव रूप ते पहावे. आणि प्रकटलेलं विश्वाचं जे माधवाचं जे विश्वरूप आहे त्या गीतेमधून प्रकटलेलं आहे, ते मी मराठीमधून आता दाखवणार आहे. त्या माधवाचं, त्या विश्वरूपाचं दर्शन घ्यावे आणि संसाराची द्यावे तिळोदक. आणि संसारातल्या सगळ्या कटकटींना, दुःखांना, संकटांना तिळोदक देऊन टाकावा. त्याच्या इथं कोणतीही प्रकारची धास्ती बाळगण्याचं काही कारण नाही, कुठल्याही संकटाला भिण्याचं काही कारण नाही, कुठल्या दुःखाला घाबरण्याचं काही कारण नाही. असं काही सामर्थ्य या स्थानी मी आता निर्माण केलेलं आहे. भले तळी येत यावे, येत सद्भावे नहावे, त्या माधव विश्वरूपा ते पहावे आणि संसाराची द्यावे तिळोदक. हा असा मराठीचा अभिमान सर्वसामान्यांसाठी संस्कृतलं हे सगळं तत्वज्ञान मी इथे आणलं असं म्हणून शिवत्वाचं आणि काही दर्शन आपल्याला घडवलं. आणि हे सगळं घडवताना आता बघा, हे कसं सगळं, हे सगळं मराठीतून चाललंय, याच्यातून चाललंय. आणि मग हे सगळं मी सांगतो आहे, माझी नवी सृष्टी निर्माण केलीच, त्या नव्या सृष्टीला आणखी एक परिमाण दिलं त्यांनी. साहित्याची एक नवी दृष्टी त्यांनी तयार केली. पूर्वी काय होतं, काव्य म्हणजे गोड गोड भावना व्यक्त करायचं म्हणजे काव्य, शास्त्र म्हणजे तर्क कठोर न समजणारं गहन गंभीर असं काहीतरी लिहिणं म्हणजे शास्त्र, तत्वज्ञान, अशी विभागणी होती. ज्ञानदेवानी हा विचार बदलून टाकला. सूक्ष्मात जाण्याला आपल्याला वेळ नाही. मग ज्ञानदेवांनी ही साहित्यिक दृष्टी अधिक प्रगल्भ केली. तत्पूर्वी त्यांची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना, माझ्या हातून काय घडावं, भावार्थाचे गिरीवर निपदवी माये, महान विचाराचं वैभव माझ्या हातून तू घडवून आण, असं ते आपल्या गुरुवर्याला म्हणतात. करवी नवरसाचे सागर, भरवी नवरसाचे सागर, भावार्थाचे गिरीवर उपजवी माये, साहित्य सोनियाची या खाणी, उघडवी देशीयेची एक सुणी, या माझ्या देशी माझेमध्ये उत्तम अशा प्रकारच्या साहित्य खाणी प्रगट होत. एक आदर्शाच्या निर्मितीचा उच्च आदर्श देखील त्याच वेळेला सांगून झाला. भरवी नवरत्नाचे सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निपदवी माये, साहित्य सोनियाची या खाणी, उपजवी देशीयेची एक छुणी, विवेकवल्लीची लावणी हो देई सैन. म्हणजे माझं कडून किंवा एकंदर या माझ्या देशी भाषेमध्ये कशा प्रकारचं साहित्य निर्माण झालं पाहिजे याचा एक आदर्श निर्माण केला. आणि मग या साहित्याला दृष्टी कशी असली पाहिजे, केवळ मनाचं रंजन करणारं साहित्य ज्ञानदेवांना अपेक्षित आहे का? नाही. मग म्हणाले, वाचे बरवे कवित्व. ठीक आहे, साधं बोलण्यापेक्षा काव्यपूर्ण बोलणं बरं असतं. वाचे बरवे कवित्व, साधं बोलण्यापेक्षा काव्यमय बोलावं. वाचे बरवे कवित्व, पण समाधान नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व. रसाळ असेल अधिक उत्तम. कवितेमध्ये मग रसवत्ता असली पाहिजे. कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा, अशी एक वेगळीच साहित्यिक संकल्पना 13व्या शतकामध्ये ज्ञानदेवानी मराठीच्या या सबंध कला विश्वामध्ये आणलेली आहे. आणि ती आणत असताना माझ्या या याच्यातून काय घडणार आहे? साहित्य आणि शांती रेखा दिसे बोलती. साहित्याचं सौंदर्य प्रकट होणारच आहे त्याच्यामधून. त्याच्यामधून साहित्य आहे ते दिसतच आहे. क्षणाक्षणाला नवनवं प्रतिमांचं, भावनांचं, कल्पनांचं असं दर्शन घडवणारं पूर्ण साहित्य ज्याला म्हणता येईल असं आहेच. तर साहित्य, पण नुसतं साहित्य नव्हे, साहित्य आणि शांती. शेवटी साहित्याचं प्रयोजन हे तुमच्या मनातल्या सगळ्या किलमिशांना, सगळ्या दुःखांना, सर्व प्रकारच्या वैमनस्यांना नाहीसं करून एक उच्च दर्जाची शांती देणं असल्यामुळे एका बाजूला साहित्यिक सौंदर्य आहे, साहित्य आहे आणि मनाला देणारी शांती आहे. साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती. सुंदरच कल्पना वापरलेली आहे. लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. साहित्य म्हणजे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. एखादी स्त्री लावण्य गुण कुळवती आहे आणि पतिव्रता पण आहे. तसं साहित्य गुणांनी संपन्न आहे
आणि कुणाच्याही मनाला शांती देण्याचं सामर्थ्य असलेलंही आहे. असा सुंदर संगम झालं. हेच खरं साहित्य. असा एक नवा साहित्य विचार ज्ञानदेवांनी मांडलं. हे आणखी एक शिवत्व भाषेचं. आणि या सगळ्या भाषेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये राजा कोण? शृंगार रसाला असता. सगळ्या संस्कृत वाङ्मयामध्ये राजा सगळ्या नसांचा शृंगार. ज्ञानदेवाने ही पण कल्पना अमान्य करून टाकली. नुतदीच शांती कथा. माझ्या या ग्रंथामध्ये शुद्ध शांती कथा तुम्हाला प्रकट झालेली दिसेल. नुतदीच शांती कथा आणि जेल कीर वाक्कथा. तुमच्या अनुभवाला ती येईल जी शृंगाराच्या माथात पाय ठेवी. शृंगाराच्या माथ्यावरती पाय ठेवील अशी शांती कथा माझ्या या ग्रंथामध्ये आहे. काय त्या शृंगाराचं कौतुक घेऊन बसतात. तर शृंगाराचं माजलेलं जे एक वैभव होतं किंवा माजलेली एक जी त्याची एक मत्ता होती, मोनोपॉली ज्याला म्हणता येईल, ती त्यांनी काढून टाकली. नाही म्हणाले, माझ्या ग्रंथामध्ये शृंगाराच्या माथा पाय ठेवी असा शांतरसच प्रगट होणार आहे. आणि या शांतरसाची संकल्पना त्यांना शैव संप्रदायातून मिळालेली आहे. साहित्य क्षेत्रातला एक महापंडित या शैव संप्रदायामध्ये निर्माण झालेला आहे, अभिनव गुप्त नावाचा. त्याने आपल्या ग्रंथामध्ये नवरसामध्ये शांतरसाला पहिल्यांदा स्थान दिलं. नाही तर शांतरसा मानलाच जात नव्हता. शांतरसा मानलाच जात नव्हता. नवरसामध्ये बाकीचे शृंगार, करुण, वीर, रौद्र वगैरे सगळे रस आहेत, पण शांत नव्हता. अभिनव गुप्ताने त्याला शांतरसाला स्थान दिलं. आणि त्या शांतरसाचं वैभव ज्ञानदेवाने फुलवलं. नुसतं फुलवलं नाही, शृंगाराचं महत्व कमी केलं आणि भक्तीच्या एका नव्या रसाला जन्म. भक्तीचा आणखी एक नवा रस साहित्यामध्ये आणला. नुसता आणला नाही, शृंगाराच्या कल्पना वापरलेला नाही तसं नाही ज्ञानदेवाने, पण त्याचं प्राबल्य नाही माजू दिलं. आणि म्हणून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की महाराष्ट्राच्या संबंध भक्ती संप्रदायामध्ये राधेच्या रूपामध्ये किंवा गोपींच्या रूपामध्ये जो इतर प्रांतामध्ये शृंगाराचा जो एक नेहमी वर्चस्वाचा भाग तुम्हाला सगळ्या भक्ती संकल्पने दिसतो, तो महाराष्ट्रामध्ये आला नाही. याचं कारण एकमेव ज्ञानदेव आहे. ज्ञानदेवाने भक्तीची शुद्धताच ठेवली. त्याला हा चुकून माकून शृंगाराचा स्पर्श येऊ दिला नाही. वास्तविक तो त्यांच्या शैव संप्रदायामध्ये आहे. तंत्र साधनेमध्ये दुर्दैवाने जे पंचमकार आहेत, त्यामध्ये मत्स्य आहे, मांस आहे, मिथुन पण आहे, हे शृंगार आहे. पण असं असताना सुद्धा ज्ञानदेवाने आपली परंपरा नाकारली आणि नाही, शृंगाराला या भक्तीमध्ये स्थान असणार नाही. भक्ती म्हणजे शुद्ध भक्तीच असं म्हणून शांताला सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं. आणि हे करत असताना नवरसाचा मान राखायचा तो राखला. म्हणून नवरसी वर्षे नमी आरताचेनी ओरसे गीतार्थेचे निमित्ताने गीतार्थांचे मिशे अर्थाचेनी ओरसे वरुषला शांतरसे तो हा ग्रंथ. शांतरसाचा वर्षाव करणारा हा तो ग्रंथ आहे. आणि मग नवरसाची त्यामुळे मग त्याची मग शांताची या घरा अद्भुत आला पाहुणेरा चांगल्या कल्पना मांडल्या. 11व्या अध्यायामध्ये अद्भुत रसाचं दर्शन आहे. विराट रूपाचं दर्शन म्हणजे अद्भुताचं दर्शन. पण शांताची या घरा अद्भुत आला ते पाहुणेरा, पाहुणेपणाला आला, आणला त्याला, ये बाबा अद्भुत तुला देखील मी घरात पाहुणचार करतो. शांताची या घरा अद्भुत झाला ते पाहुणा. एरा ही रसा शांती करा माणूस झाला. इतरांनाही पंक्तीला बसवलं. सुरेख कल्पना, संसारिक कल्पना मांडली. एराही रसा प्रांती करा माणूस आला. तिथेही रस मग करुण आहे, रौद्र आहे, हास्य आहे, सगळे रस मग त्यांनाही त्याप्रमाणे मानाचं पान त्यांनी त्या पंक्तीमध्ये वाढलेलं आहे. अशी एक रसाची एक वेगळी कल्पना मांडून एक नवाच रस, साक्षात्काराचा रस, दिव्यानुभूतीचा रस. कारण ही कल्पना संपूर्ण साहित्यातच नवी आहे. आणि आपल्या साहित्यशास्त्रामध्ये साक्षात्कार हा रसच मानला जातो. उच्च तत्वाची अनुभूती ही रसात्मकच असली पाहिजे. रसो वै सहा असं आत्म्याचं वर्णन आहे उपनिषदामध्ये. आत्मा हा रसमयच आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे रसमयतेचाच प्रत्यय असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आत्म्यासंबंधीच्या साक्षात्काराचे अनुभव प्रकट करणं म्हणजे रसात्मकतेचेच अनुभव असल्यामुळे रसात्मकता आणि वेगळी म्हणून साहित्यामध्ये शोधायचं काही कारणच नाही. असं म्हणून ज्ञानदेवांनी परतत्व हा रसाचाच विषय आहे असं म्हणून रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा असं म्हणून रसिकत्वामध्ये परतत्वाला उच्च स्थान दिलं. असं झाल्यानंतर सुद्धा ज्ञानदेव
कुठल्याही मताचा आग्रह धरत नाही ती गोष्ट लक्षात घेण्यासाठी. त्यांच्या गणेश वंदनामध्ये वेदांचा मान राखला, उपनिषदांचा राखला, श्रुती स्मृतींचा राखला, पुराणांचा राखला, काव्य नाटकांचा राखला, नीतिशास्त्राचा राखला, राजनीतीचा राखला. ही दृष्टी अपूर्व दृष्टी आहे. समग्रतेनं ज्ञानाचा असा आदर करणं गोष्ट शिकण्यासारखी आजच्या काळामध्ये. आज आपण नाही करत ते. समग्रतेने आपण ज्ञानाला भिडण्याचा नाहीच प्रयत्न करत. ज्ञानदेव आपल्या वंदनातच पहिल्यांदा करतात. म्हणून संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्याही मताचा आग्रह नाही. माझा योग मार्गच श्रेष्ठ, माझा भक्ती मार्गच श्रेष्ठ, कर्म मार्गाने गेला तरच मुक्ती मिळेल, असा कुठल्याही प्रकारचा आग्रह त्यांनी धरलेला नाही. वास्तविक काय व्हायला पाहिजे होतं? ज्ञानदेव नाथपंथातले एक श्रेष्ठ योगी आहे, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 6वा अध्याय कुंडलिनी शक्ती जागृतीचा जगाच्या वाङ्मयातला एक अभूतपूर्व असा अनुभव आहे. वाचून बघा. मुळात त्याच्यात 2 प्रत्यय येतील तुम्हाला. ज्ञानदेवांनी संजीवनी समाधी घेतली म्हणजे काय, असा प्रश्न अनेक वेळेला लोक विचारतात. ते जिवंतपणाने त्या गुहेत गेले आणि मग काय झालं असं विचारतात. त्यांना ते समजून घ्यायचं असेल त्यांनी 6वा अध्याय वाचावा. 6व्या अध्यायामध्ये या कुंडलिनी शक्ती जागृतीची सूक्ष्म अशी प्रक्रिया अत्यंत काव्यमय शब्दामध्ये ज्ञानदेवांनी व्यक्त केलेली आहे. त्यात सांगायला आपल्याला वेळ नाही. सौंदर्याच्या दर्शनामध्ये ज्या वेळेला काही उल्लेख येतील त्यावेळेला पाहू आपण. ती कशी जागी होते, तिचं दर्शन कसं घडतं, तो योगी कसा दिसतो, त्यामध्ये काय घडतं ते झाल्यानंतर त्याचं वर्णन ज्ञानदेवाने केले. या शरीरामध्ये असलेल्या पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांचं जे उत्क्रमण होतं, हा आजच्या विज्ञानानं संशोधन करण्यासारखा पुन्हा विषय आहे असं माझ्या मनात नेहमी विचार आहे. हे काय थोतांड आहे असं म्हणून न पाहता, अरे एका दिव्य योग्याची ती अनुभूती आहे. त्या अनुभूतीमध्ये तो शब्दातून ती प्रक्रिया स्पष्टपणाने व्यक्त करतो आहे. त्याचा प्रत्यक्ष प्रयोगानेच सिद्ध करण्यासारखा विषय असताना केवळ तो आपल्याला आकलनात येत नाही, आपल्याला समजत नाही, आपल्या अनुभूतीचा नाही, म्हणून तो खोटा असलं पाहिजे असं मानून धुडकावणं म्हणजे आपण दरिद्री होणार. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि म्हणून हा 6वा अध्याय आहे. त्या 6व्या अध्यायामध्ये ती कुंडलिनी शक्ती कशी जागृत होते त्याचं यथार्थ दर्शन घडवल्यानंतर मग शरीरातली ही सगळी पंचमहाभूत, जलाचं, वायूचं, अग्नीचं, आकाशाचं निज रूपात परमेश्वरात कसं रूपांतर होतं याचं दर्शन घडवलेलं आहे. ज्ञानदेवांची समाधीमध्ये हेच असलं पाहिजे. हे ते वाचत असताना मनोमन पटल्याशिवाय राहत नाही. श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धेचं महत्व मानावं की नाही मानावं हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे. श्रद्धा जरी मानली नाही तरी शब्दातून प्रकट येणाऱ्या प्रत्ययात्मक अनुभवाचं सामर्थ्य आहे. ते तुमच्या अंतःकरणापर्यंत भिडू शकतं. श्रद्धा बाजूला काढा. अगदी बुद्धिवादानं जरी तुम्ही पाहायचं ठरवलं तरी तुमच्या लक्षात येतं, अरे या अनुभूतीचं दिव्यत्व आपल्याला कुठेतरी जाणवत आहे. असा 6व्या अध्याय आहे. असा योगाचा सम्राट, त्याने योगाविषयी काही आग्रह धरावा. 6व्या अध्यायात एका ठिकाणी त्याने म्हटलं हा पंथराजू आहे, सगळ्या पंथातला श्रेष्ठ पंथ आहे. पण असं असून सुद्धा चला सगळ्यांनी आता योग मार्गानेच मोक्ष मिळवावा असं कुठेच सांगितलं नाही. वाचूनी योगाचे नि बळे, ज्ञानदेवांची ओळख सांगतो, वाचूनी योगाची नि बळे अधिक काही मिळेल. जे काही आगळे कष्टची तया, असं त्या योगमार्गाने ज्या जातील ना त्यांना काय आगळं वेगळं मिळतं काय, काही मिळत नाही. ज्ञानदेव काय कष्टची तया, त्यांना फक्त कष्टच वाटायला येते. कारण ती प्रक्रिया इतकी अवघड आहे ती कुणालाही जमण्यासारखी नाही. आणि मग वर्णन केलंय त्याने, ते म्हणजे अग्नी प्रवेशू नित्य नवा असं त्यांचा शब्द आहे. नित्य नव्याने अग्नीत प्रवेश करण्यासारखा ही योगाची प्रक्रिया साधण्याचा संपूर्ण उपक्रम जो करत बसेल त्याला नित्य नवा अग्निप्रवेश आहे. एक योग साधणारा निष्णात योगी सांगतोय की त्या योगाच्या पंथाला जाऊ नका, तो नित्य नवा अग्निप्रवेश आहे. इतकंच नव्हे तर बोचरा चणे खाणे, दात नसलेल्याने जर लोखंडाचे चणे खायचा प्रयत्न केला तर काय होईल अशी उपमा दिलेली आहे.